जाऊ द्या ना वहिनी, तुम्हाला तर माहित आहे मंदाचा स्वभाव. तिच्या मनात काही नसते, तशीच ते बडबड करते. तसं नसते सुनंदाताई. आम्ही पण बडबड करू शकतो, मग आम्ही करतो का बडबड? हं? आता तुम्ही यायचं असलं तर किती आनंद होते म्हटलं आम्हाला. आम्ही असं नाही ना. माझं तसंच नाही ना की नंदा येणार आहेत तर मग गाल फुगून बसा आणि हे करा. मी कधी देते का तुम्हा लोकांना अंतर? हा, मग मंदाताईला समजायला पाहिजे ना. एवढं काय आहे, ते अशा अशा वागतात जसं काही काही म्हणजे आम्ही बा खूपच असं काहीतरी, म्हणजे हे घर माझं नाही आहे का? हा, त्या असं दाखवतात की म्हणजे इथं आम्ही मोलकरणीसारखंच राहायला पाहिजे. मग आता काय काय आम्ही काय, म्हणजे तुम्हीच सांगा ना आता. हा, नाही तसंही ना, तसंही पर्सनली मला, म्हणजे मला ते जास्त हलकट पाहतात. माझ्या लक्षात येते ते रश्मीला नाही तेवढं हे करतील, कारण आता तिचे वडील श्रीमंत आहेत ना. थोडासा फरक पडतेच. माझी आई इथं आहे तर मग मंदाताईने एवढं नाही हलकटासारखं बोलायला पाहिजे ना. आईला खराब वाटते ना. तिला कळत नाही का मंदाताईचे ताने तुने? मग आई किराणा भरत होती तर म्हणजे किराणा भरत होती म्हणजे घरी तर काही घेऊन चाललीच नव्हती. इथंच किराणा भरून ठेवणार होती ना. मग आता ती इथं आहे तर कामं तर करणारच ना. मंदाताई कशा बोलतात? जाऊ द्या ना वहिनी, मंदाचं काही तसं नव्हतं म्हणणं. ते तर माहिती आहे तुम्हाला कशी बोलते, तर ते डोकंच नसते ना. ते मॅड आहे, ते काही बडबड करते. आईलाही सांगा तुमच्या. आता आईनं का काय नांदीला का त्याच्या? मी सांगते तुमच्या आईला. काही खराब बिराब नाही वाटू द्यायला लागत, काय त्यात काय खराब वाटायला लागते? तसं नसते सुनंदाताई, हे बोलायच्या गोष्टी झाल्या. खराब नाही वाटायला पाहिजे न कशाला न असं न तसं. पण माणसाला वाटते ना. आणि कसं असतं, ज्याचं खरं ना नसलं ना त्याला जास्त लागते ना ते. हा, मंदाताई रश्मीच्या आईला म्हणतील का कधी असं? हं? माझ्या आईला का? कोणाची परिस्थिती वेगवेगळी असते ना सुनंदाताई. सगळं सारखंच नसते ना. आणि माझी आई काही इथं काही बा खूपच काही असं हे नाही करत. जसं आहे तसं राहते. कधीच कधीच शिल्लकचा खर्च नाही करत म्हटलं. आता नाही तर मम्मीला विचारा. मम्मीनं त्या दिवशी साड्या आणल्या, खूप दिवस झाले, समजा 2 महिने झाले असतील. तर मम्मीनं आईसाठी आणली पण आईनं घेतली नाही. आई म्हणे नाही बाई मला आवडलीच नाही, मला आवडलीच नाही. काऊन? तर आईला असं वाटलं की बा आपण कायले घ्यावं, आपल्याला काय काम आहे, उगाच खर्च. माझ्या लक्षात आलं ते आईला आवडली नाही असं नाही, पण आईला असं वाटलं की काय बा बाईनं बाईसाठी आणल्या, त्यातली आपल्याला एक घ्या म्हणतात, मग कायले घ्या. मला आईने घेतली नाही म्हटलं. आई खर्च नाही करत ना उगाच. ती कधीच काही म्हणत नाही, मागत नाही. किती म्हटलं मागे विचारचा मम्मीले आईले ताप आलता म्हटलं, आई दवाखान्यातच जाय नाही. नाही घरीच बसते, काळा घेऊ दे असं करू दे. तिला वाटते की कायले दवाखान्यात जावा बा, उगाच पाहुण्याचा खर्च, दवाखान्यात पैसे जातील, आपल्याजवळ का पैसे आहेत काय, एवढा विचार करते म्हटलं माझी आई. आणि मंदाताई अशा बोलतात, मनाला लागतं ना. मग आमच्या इथे एवढा किराणा आहे, नाही आणत. मग असं म्हटलं तर मग तुमच्याही घरी नाही नसतील आणत एवढा. कारण तुमच्या घरी एवढा मोठा तर काही परिवार नाही ना. आता आम्ही एवढा मोठा खटलाच आहे आमचा. 7-8 जण तर आम्ही घरीच आहोत, 2 लेकरं. हा, मग एवढ्या लोकांना लागतेच ना. आणि तुम्हाला तर माहित आहे तुमचे भाऊ कसे आहेत तर. एकदा आणून टाकतात 6 महिन्याचं. आमच्या घरी काही दर महिन्याला किराणा नसते की बा महिना झाला आणि चालले घेऊन. नाही, 6-6 महिन्याचं कधी कधी तर ते शिल्लकही आणून टाकतात. मग एक खट्टा आणतात मग बाकीच्या याच्या घरी नसते ना आणत एवढा. तर मग आम्ही म्हणतो का? आता मंदाताईच्याच घरी काय एवढा किराणा आणतात का? इन 2 जण, एक पोरगी. मी एवढा किराणा तर मंदाताईनी नशीन पाहिला. मग मी जर म्हटलं असतं असं तर झाले असते की नाही भांडणं. जाऊ द्या ना वहिनी. एवढं काय आता, एवढं काय म्हणायला लावा लागते. तिनं तसं थोडी म्हटलं. असं थोडी असते. आता 2-3 दिवसासाठी आलो बाई आम्ही. आम्हाला, तुम्हाला तर माहित आहे माझ्या घरी तर माझ्या भाषेचं लग्न आहे. नाहीच तर म्हणत छबीचे बाबा म्हणत जाऊ नको यावेळेस राहू दे. पण म्हटलं नाही जाऊ द्या, 2-4 दिवस जातो तेवढंच मम्मी पप्पालाही वाटते आल्या बा आल्या, नाही तर मग ते नादास लावत बसते. आली नाही बाई तू, आली नाही बाई तू. मग त्याच्यात असे रुसवे फुगवे, काय फायदा मग? अहो ताई, रुसवे फुगव्याचा विषयच नाही ना. पण मंदाताई कशा वागून राहिल्या तुमच्या लक्षात येते का? मी म्हणते का काही? हा, बघितलं ना त्या दिवशी ते साधं बाम लावले डोक्याला तर गावभर दवंडी. मग एवढं असते का कुठे, असं असते का कुठं? पप्पापर्यंत, पप्पालाही सांगितलं. म्हणजे काही 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 असते का असं? लहान आहेत का मंदाताई, म्हणजे मंदाताईला का समजत नाही का? नाही,
आता लेकरानं म्हटलं तर वेगळी गोष्ट, आपण हाशावर नेतो, लेकरेला नाही समजत. म्हणतात ते का लहान आहेत काय? हो ना वहिनी, मी बोलली तिले. मी म्हटलं ना, काय म्हटलं, म्हणता लहान लेकासारखी काही कल्ला करतं म्हटलं, असं म्हटलंय ना मी तिले. वहिनी तर तुम्ही डाएट गिट करून राहिला का? नाही, तुमची स्किन एकदम मस्त झाली आणि तब्येतही रोड झाली. नाही हो ताई, कसलं कायचं डाएट आणि कसलं काय. काहीतरी फेशियल वगैरे चांगलं केलं वाटतं आहे ना, स्किन खूपच मस्त दिसून राहिली ना तुमची. मला सांगा ना, मी करतो. आमच्या गावाकडे काही एवढं चांगले पार्लरही नाहीत आणि काही नाही. असेल तुमच्या ओळखीतलं, तुम्ही जाता नेहमी तिथं जाऊ ना मग. कसं माहिती ना, भाचीचं लग्न आहे, ननदच्या घरी जावं लागते लग्नाले, तर थोडस चांगलं. आणि म्हटलं वहिनी, हं, माझ्यासोबत चाल जा बरं, मला साडी घ्यायची आहे. म्हणजे मग घरची बरं. याच्या बिच्या बाबानं पैसे दिले. ते आता लग्नाला जायला लागेल ना, तर लग्नात घालायला चांगली साडी नाही पाहिजे काय? कसं आता एकदम सख्याच भाषेचं लग्न आहे, तर मग मामी मामी म्हणून मिरवाच लागते ना. तर मग चांगली साडी गिडी म्हटलं वहिनीच्या पसंतीनच घ्याव, म्हणून तिकडे घेतली नाही. तुम्ही चाल जा बरं मा संग. नाही ताई, रेग्युलरच. नेईल ना मी तुम्हाला. ती पार्लर मध्ये आम्ही जातो ना, म्हणजे रश्मी मी तिथेच जातो नेहमी. जया आहे तिचं नाव. छान आहे, आता ओळखीचेच झाले. जाऊया ना. जाऊ द्या वहिनी. काही नांदी नका लागू मंदाच्या आणि काही म्हणू नका. आणि ते कसं उगाच मग श्यामलाही सांग जा, मी म्हटलं त्याला, म्हणजे आता मी कसं काय म्हणू, आता चांगलंही नाही वाटत ना. कसं आता तुम्ही म्हटलं तर त्याला लवकर पटेल. आता आम्ही किती काही म्हटलं तरी फरकच पडते. तर म्हटलं वहिनी, तुम्हीच काही असं मंदाची गोष्ट डोक्यावर नका घेऊ. आणि श्यामलाही नका सांगू काही. उगाच त्याच्या मनात मग त्याला किती टेन्शन आहे बाकीच्याही कामाचं, हो की नाही? ह्या काय आता हे चालूच राहते. नाही हो सुनंदा ताई, मी कधीच त्यांना काही सांगत नाही. म्हणजे तुम्हाला काय वाटलं मी काही काही सांगते का त्यांना? मी सांगतच नाही ना त्यांना. म्हणजे माझा स्वभावच नाही ना तो, की तुम्ही मला काही म्हटलं आणि मी तुमच्या भावाजवळ बसली त्यांचे कान करत. असं कधीच नाही ना. पण मग माझं म्हणणं आहे, मग मलाच का बा सगळे बनतात असं. तर कसं असते, आता आहे माझं माहेरचे सगळे गरीब, म्हणजे आहेच कोण, मला एक तर आई आहे, आणि मग माझ्या आईची काळजी मी नाही घेऊ तर कोण घेईल? हा. नाही हो वहिनी, बरोबर आहे. नाही नाही, तसं काही नाही ना, तुमचीच जबाबदारी आहे. चाल ना, किती वाजे लोक थांबता, चाल ना. जा लागत नाही काय? मला बाई, या माणसाला तर वावरात आलं की घरी जाताच येत नाही. चला म्हणला. जा ना मग तू. काय तू थांब, येतो मी घंटाकभर तिकून चक्कर मारून येतो. आता काय झालं लागते तिकडे? कमाल आहे बाई, निरा आलं की जरा धुऱ्या परत वावरच हेडा लागते वाटते. ऊन किती ऊन राहिलं. काय म्हणतो बा, बोंबलता ऐकू येत नाही. इकडे ये ना जराशी. मी नाही येत. चला म्हणलं घरी. हं, काय म्हणतो? एक तर मी तिकडल्या कोसावर उभा, तर तू अतून कल्ला करत का होय? चला ना म्हणलं घरी, ऊन झालं ना. आता काय चालले म्हणलं तिकडे. अव, जाय तू जाशील तर घरी, मी येतो चक्कर मारून येतो एक. तिकडून बरोबर पाणी आहे दिलं गेलं का कसं का हाय, नाही तर मग तिकडे टाका लागतील पाईप. आता आली ना मी त्यातून, मग मी पाहिलं नाही काय? जा, तुम्हाला भलतं हिंडा वाटते. तसं तसं ऊन होते, तसं तसं तुम्हाला गमते तसं वावरात. मी चालली बाई घरी. अहो थांब ना, आता सांगत जाऊ ना. एकली काय जातं, थांब ना आता. चला मग, तिकडे काय जावं लागत नाही, मी आली जाऊ. चांगलं ना, बरोबर आहे, सर्व पाणी गिनी बरोबर दिलं गेला, टाका लागत नाही तिकडे पाईप. तरी स्वतःच्या मनाची राजोट मी जाऊन पाहून येतो. काहून? मला कळत नाही काय? चल, काय घरी. हांडा आहे मा ठेवे. ऊन ऊन राहिला, आपल्या जीवाला हे लागते ना माणसाला, भलं वावरात गमते. काय घरी नाही, बसा आधीच उन्हाशी बी वावरातच. का बा, तू जातं का बाईच्या घरी? हो, बाई म्हणत ना फोन करीन. जाईन ना मी, जाईन तर राहीन म्हणलं, रातभर राहीन. काच राहणं होते व, रातभर राहीन म्हणलं. तुम्ही राहायचा ना, संगत जाऊन संगत येऊ. नाही, मला काय होते व, तू जा जो. तू तो आई, तुम्ही जा जा. तुमची कलेक्टरची मीटिंग आहे वाटते. नाही, 4-5 जिल्हे सांभाळा लागतात तुम्हाला. तुमचं कसं काय येणं होईल? नाही, तुमचं होणार नाही, जमणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. राहू द्या तुम्ही, मी जातो एसटीनं. नाही तर का मी आलो तर का हेलिकॉप्टर नेतो का तुले? एसटीनं जाशील ना? अहो मग चला ना, गेलं जेवलं बसलं उठलं, चांगलं वाटते बाईली. समजा जण आता जमा झाले तर बाईनं म्हणलं या तुम्ही बी. पावसाळ्याच्या दिवशी म्हणत त्या या. जाऊ जू पाहू. राहा वाटलं तर राहू एक दिवस म्हणलं. बाईली बरं वाटते की आले बा राहिले.
बरं पाहता येते मग पाहिन मग मी काय होते तर हा मुंबईला म्हणा सकाळीच करणं म्हणा मग पाहुणचार. सकाळी माझा दिवस रिकामा आहे. सकाळी काही काम नाही मला. परवाच्या दिवशी म्हणलं ते तिकडल्या वावरात पणजी लावतो. हा ट्रॅक्टर सांगतो मग. हा सकाळ काही ट्रॅक्टर वाल्याचं काही मिळणार नाही. मग सकाळचा दिवस खालीच आहे मुली. बैले म्हणा मग तू सकाळी ठेवून म्हणा पाहुणचार. सांग काय करा माय आता आपल्याच मनानं का समज. हा आता त्या बाईच्या घरचा मेळ नाही पाहिजे काय. हा आता तर ती गेलं तर म्हटलं त्याच्या सुनेनं एखाद्या करतो पाहुणचार. तर जाऊ द्या तुम्ही आजचा मी सकाळी करीन. आता अशा बाई इतक्या दिवसाने गेल्या तर करतील ना सुना की नाही. हा तर आपण काय म्हणा तोंडानं नाही बाई आज तुम्ही करून टाका आम्हाला रिकाम पण आहे अन आम्ही येतो. असं असं असते का कुठे काही बी नाही ना. बराच्या दिवशी लावा पणजी. आता पणजीचं काय एवढं अर्जंट होऊन गेलं. अहो मॅटच काय ते वावर रे काम झालं हरभऱ्याचं वावर कडक पडते लवकर. आज आलो कसं पाहिजे होती पणजी. मेळ नाही आला म्हणून अजूनही म्हणतं लांबवा. काय उगाच खायसाठी ती काय काय अर्जंट आहे काय. बैले सांगतो मी तुम्हाला बसून दी निष्ठी तुम्ही चालल्या जा. जा माय काही करा. चला पहिले घरी चला. चल खायचंय काय सांगा गेली घरी. घर 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 घरात जाऊन बसलं की बरं वाटते. वावरात थांबलं काम सुस्ते माणसाले. मामी आज काय करून राहिले जेवायला भाजी काय करता. लागली का भूक काय तर मामीले काय निरा का आचारी आहे का ते मामी. हा आता तर झालं सकाळचे काम लागली ते रे भूक लागे काही नाही अजून जा खेळा मुकटानं. काही नाही करत त्या मामी. निरा बेदम करणं लावलं मामीले. हा सकाळी नाश्त्यात हे बनवा मामी जेवणात ते बनवा मामी आणि दुपार नाही झाली तर लागले का संध्याकाळचं मामी काय करता. काही नाही करत मामी आज. काहीच नका करू वहिनी. मस्त खिचडी लावून द्या सगळेजण खातात. खिचडी करता का मामी. करा मग. नाही आई गंमत करतात तुमच्या खिचडी नाही करत. सांगा ना काय करू काय बनवू. जा तुम्ही तिघही जण ठरवा. हा छबीला विचारा राटीला विचारा तुम्ही आणि तुम्ही तिघही मिळून मला सांगा काय बनवायचं. मग आपण ते बनवू. मामी मिसळ पाव. हा मिसळ पाव. ठरवून आले वाटते तिघही हो ना. बर हो ना पाय ना. काही बनवू नका हो वहिनी काही बनवत नाहीत त्या मामी. हा हे बनवा ते बनवा हॉटेल आहे का ते. हा मामाच्या घरी आले की मामी म्हणजे तुम्हाला काय सुपर शेफ वाटते का. मामी हे बनवा मामी ते बनवा ऑर्डर द्यायले. हा मामाचं घर आहे हे हॉटेल नाहीये. मामी बनवत नाही का. हो बनवते. मामीचा रेस्टॉरंट आहे ना हा. आता ऑर्डर आली आम्हाला मिसळ पावची. बर मग आता मामाला फोन लावा आणि इथं आप्पाजी आहेत का घरी. आप्पाजींना म्हणा आम्हाला पाव आणून द्या. मग आपण मिसळ पावसाठी मग पाव लागतील आपल्याला. फरसाण लागेल हो ना चिवडा. जा मग आप्पाजी घरी असतील तर आप्पाजीला सांगा नाही तर मग मला सांगा मी मामाला फोन करते. हा मी सांगते आप्पाजींना आप्पाजी घरीच आहेत. आप्पाजी मी सांगते. अहो वहिनी ते लेकरं तुम्हाला तसंच सतावतील बरं. तेच ऐकत गेले तर. जाऊ द्या हो ताई. हेच तर बालपण आहे आणि ह्याच तर मामाच्या घरच्या आठवणी आहेत. हा एकदा मोठे झाले आणि कॉलेजला नोकरीवर लागले तर मग कशाला येतील. मग ह्या आठवणीच तर पुरतील त्यांना की आपण लहान होतो मामाच्या घरी जात जाऊ मामीने हे बनवलं ते बनवलं. ह्याच तर आठवणी राहतील. अरे बापरे. थांब ना खुशी नाही जायचं ना थांब ना. पडशील ना तर थांब ना गं थांब ना. पडली ना तर मग मी तुला पकडणार नाही. पडू देईल चांगलं. पडायचं आहे का तुला. तुझ्या डोक्याला लागेल ना मग. अव ते तुले म्हणते पकड म्हणते मले पकड. पकड म्हणते ते पैसे. पाहू नको ना पाय पडशील ना तू. अच्छा पकडा पकडी खेळायचंय का तुला. मग असं वरती नाही जायचं ना जिन्यातून नसतात पकडा पकडी खेळत. जिन्यामधून आपण पडलो तर लागते ना. या आपण खाली हॉल मध्ये खेळूया पकडा पकडी. बाई संग मस्त दोस्ती झाली का वा. आता वयक झाली आली तर तिथं तिला वाटे की भावी कोण आलं असं माहिती. आता आता कोण आहे दीदी आहे का बाईची. मस्त खेळा लागते बाई संग. अगं आजी बाई नको म्हणत जाऊ ना ग. दीदी म्हणायचं ना राणी दीदी राणी
काही म्हटलं तर चालते, बाई नको म्हणू, मला नाही आवडत. बरं माय बाई, हो तुला वाणी ते स्टँडर्ड बोलता येत नाही ना मली. अगं कल्ला नको करू ना काय मम्मी. राणी चुप बसा, हळू बोला ना जरा. थोडा वेळ आराम करते म्हटलं तर नुसतं धांगड धिंगा असते, नुसतं कल्ला कल्ला. मम्मी झोपली. हो तर मम्मीला धंदाच का आहे, दिवसाही झोपते, रात्री झोपते, सकाळी झोपते. कुठे झोपली? कधी कोण येऊन झोपली बा? का बा? खाली कोण नाही निजली? कधी वदारून निजली लागे? माहिती खिडकी बंद करणं, भलकशी हवा सुट्टी आणि सारा धुळला अंधार येते बाईनेरा. त्या दिवशी मोहिनीनं सगळं धुतलं. आता राहू दे ना, मग धुतलं तुझ्या मोहिनीनं तर काय तिचे हात मोडले? मशीन मध्येच धुतलं असेल, हाताने ते काही धुतलं नाही. मीच उघडली ती खिडकी, राहू दे थोडस. लाईन किती जाणं येणं करून राहिली, एसी बंद चालू होते सगळा, म्हणून थोडा वेळ उघडली. इन्व्हर्टर का नाही ग चालू? काय झालं, बॅटरी गेली वाटते त्याची, हो ना? अहो हो, त्या इन्व्हर्टरची माय बॅटरी गेली तर बॅटरी टाका लागते, तर काही पट्टे ना आणली नाही बॅटरी. लाईन जात नाही ना आमच्या अंगल्ली, आता लय लाईन कमी जाते. लाईन जात नाही ना आता पहिल्या वाणी. पहिले लय लाईन जात जाय, त्याच्यानं घेतलं होतं ते. मग आता लाईन नाही जात तर मग काही आणले नाही लेकरानं ते त्याची बॅटरी. ती लय महाग आहे ना माय बाई, 14-15 हजाराची काहीतरी आहे. हो जात नाही. आता पाहून राहिली ना मी आली तेव्हापासून, किती लाईन जाते आणि उन्हात किती त्रास होते लाईनचा. मग खालच्या खोलीत निजणं, खालच्या खोलीत थंडगार राहते. हे वदर यायच्या खोल्याला तपतात बाई, हे काही कामाची गोष्ट नाही. या वदरच्या खोल्या दोघायची, त्या मोहिनीची खोली तशीच गरम होती बाई. वदर हवा येते, आता उन्हाळ्यात झावा लागतात ते, हवा गरम नाही येत. खाली आमची खोली थंडगार राहते. हो काही पण. जा, मला झोपू दे थोडस. उठ ना मग, काय वनिरा निजेल निजेल राहतो. हा घरी का निरा धंद्याला चालूच असतं का तू? इतकी थकली लागे. हा निजून राहतो. चल ना, खाली समता जणी बसेल आहेत, बस जशा गोष्टी होतात. मी नाही येत, मला बोर होते, मला झोपायचं आहे मला. मम्मी माझा फोन आण बरं, मी रवीला फोन करते. कायच्यासाठी व? त्याला येताना आईस्क्रीम सांगते मी, फॅमिली पॅक घेऊन ये म्हणते आईस्क्रीमचं. खूपच उकडल्यासारखं होतंय ना, थोडं आईस्क्रीम खाल्लं तर बरं वाटेल. पडशील ना मा. भल्ली बाई गुणाची हरपय हाय माई. इकडे ये. इकडे नाही ना, चल ना आपण खाली जाऊया ना खुशी. अय राणी, पडील ते, तिचा बाप अजून बोलील. नाही ग मम्मी, मी का तिला पाडते थोडीच. तीच धावत आहेत, हो ना ग आजी, बघितलं ना तू, तीच धावत आहे ना. मम्मी ती मला काय म्हणते, आपण पकडा पकडी खेळू, दीदी पकड पकड अशी करते मला. दीदी पकड. तेव्हा तुले म्हणते पकड, म्हणते तिले. पकड तिले, साजरं पकडून ठेव तिले. भल्ली पैते.